हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस किती आहे माहीत आहे का तुम्हाला? आज मी व्हिडिओ अपलोड करता करता म्हणजे बऱ्याच दिवस व्हिडिओ अपलोड करत होते अधूनमधून, पण आपण जे काही शिवण क्लास चालू केले होते त्यामध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचे संपूर्ण कटिंग मी शेअर केलेलं आहे। त्याचबरोबर 4 टक्स ब्लाऊज आता चालू आहे, त्याच्या आधी कटोरी ब्लाऊज सुद्धा मी शेअर केलेले आहेत। आणि कोणी कोणी मैत्रिणींनी संपूर्ण व्हिडिओ बघितलेले आहेत कमेंट करून नक्कीच सांगा, कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट ज्या आहेत ना अधूनमधून येत असतात, पण आता आपल्या कमेंट ज्या आहेत ना त्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे असं वाटतं की तुम्ही कोणी व्हिडिओ बघतात की नाही बघतं, कोणी प्रॅक्टिस करतं का नाही करतं, तर नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की त्याशिवाय पण मला समजत नाही। आणि आपण आता 4 टक्स ब्लाऊज कटिंग केलेलं आहे। काही अडचण असेल तरीही तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यावर लाईक सुद्धा करत जा, लाईक करा। परत व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आज आपण 34 साईजचं 4 टक्स ब्लाऊज कटिंग बघणार आहोत। अगदी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीने सांगतेय। त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धती पण आहेत, पण आपण सोपी पद्धत, कारण की नवीन ब्लाऊज शिकत असताना आपल्याला सोपी पद्धतच हे होती की एकदम सोप्या पद्धतीने ज्या काही ट्रिक्स आहेत त्या यूज करून कशा पद्धतीने आपण ब्लाऊज कट करायचं, जसं तुम्हाला त्याच्यामध्ये समजत जाईल तसं तसं आपल्याला मग पुढं समजून जातं की कोणत्या पद्धतीने कुठं काय वापरल्यावर ते आपल्याला लक्षात येतं। त्यामुळे तुम्हाला ही सुरुवात आहे, तर तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकतायत तर तुम्हाला ही सुरुवात समजायची आणि तुम्ही स्वतःचं हे करू शकता, स्वतःचं ब्लाऊज कटिंग करून स्टिच करू शकता। तुम्ही जर आपल्या आसपासच्या पण बायांचे तुम्ही ब्लाऊज घेऊ शकतात। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला, तर लगेचच सुरुवात करू। हे बघा, मी खाली कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तुमच्याकडे कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही इथं न्यूजपेपर सुद्धा घेऊ शकतात। या पद्धतीने कार्डशीट पेपर घेतलाय। याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं बॅक साईडच वेगळा करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट वेगळा करणार आहे, कारण की आपल्याला फ्रंट पार्टला काही माप वाढवावी लागतात। त्यामुळे आपल्याला इथं बॅक पार्ट तो जो आहे तो सगळ्यात पहिलं वेगळा करून घ्यायचा। तर मी इथं 34 साईज आहे, उंची 13.5 इंच प्लस 14.5 इंचावर मार्किंग केलं। तुम्ही सेम टू सेम सुद्धा कटिंग करू शकता। ज्या पद्धतीने मी कटिंग दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून ब्लाऊज स्टिच करू शकतात। इथं तुमचं माप पण महत्त्वाचं आहे, तुमची माप काय आहेत ती म्हणून। तर तुम्ही या पद्धतीने उंची आवडीनुसार घ्यायची आहे। जर तुमची 13च असेल तर मग तुम्हाला 14 टाकायची आहे, जर तुम्हाला 14 घ्यायची असेल तर 15 इंच टाकायची आहे। अशा पद्धतीने जे काही तुमचं माप आहे ते तुम्हाला इथं थोडासा बदल करायचा आहे। तर आपण 34 साईजसाठी 13.5 उंची ही एकदम परफेक्ट बसते, पण तुमच्या चॉईसवर तुम्हाला जर थोडंसं कमी जास्त माप इकडे तिकडे लागत असेल तर तुम्ही इथं उंचीत बदल करू शकता। मी इथं डायरेक्टली शोल्डर आता घेते, तर शोल्डर मी घेत आहे, पाहू शकता तुम्ही 5.25 इंच। 34 साईज आहे तर 5.25 इंच हे शोल्डर बसून जातं। जी काही मुंढा उंची आहे ती सुद्धा मी इथं घेते 5.5 इंच। 5.25 इंच मार्किंग आणि पुन्हा एक लाईन ओढून घेऊ आणि या पद्धतीने घडी टाकायची। तर घडी आपली 34 साईज आहे, तर 34 साईजचा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायची आपल्याला 1.5 इंच। मी इथं तसं सांगितलं कालच की 2 इंच पण शिलाई मार्जिन घेऊ शकतो आणि 1.5 इंच पण शिलाई मार्जिन हे घेऊ शकतो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार। तर मी इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण। सरळ लाईन ओढून घेतल्यावर जी मुंढा उंची घेतली तिचा मधला सेंटर काढून घ्यायचा। या पद्धतीने मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा। हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा। तर हा आपण शेप देऊन घेतल्यानंतर हा आपला हात थोडा नॉर्मल खाली हलक्या हाताचा खाली घेऊन जायचा।
आता आपला हा झाला बॅक पार्टचा मोंढ्याचा शेप. आता इथून आपण घेऊ शोल्डर पट्टी. तर शोल्डर पट्टी किती ठेवायची तुमच्या याच्यावर. मी ठेवते इथं 2.5 इंच प्लस अर्धा इंच त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. मागचा गळा किती आहे तो चेक करायचा. जसं मला आता इथं मागचा गळा मी टाकतीये 11 इंचावर, शिवल्यानंतर 10.5 इंच तयार होईल. म्हणजेच हा गळा जो आहे हा डीप आहे. खालून बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला. 2.5 इंचावर मी बॉक्स घेतेय आणि या पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचा. आता इथं आपला जो बॅक पार्ट आहे तो तयार आहे. तर तो आपण इथं सगळ्यात पहिले त्याला कट करू. एकच पेपर घेतेय मी वरचा आणि तो कट करते. फ्रंट पार्ट साठी आपण वेगळा पेपर खालचा कट करणार आहे. तर बघा आपण मागील पार्ट कट करून घेतला. आता आपल्याला घ्यायचा फ्रंट पार्ट. फ्रंट पार्ट साठी आपण हाच पेपर यूज करायचा. तुम्ही वेगवेगळे तुकडे करून घेतले तरीही चालन. मी आता इथे जॉईंटच ठेवून दिलं होतं. बघा या पद्धतीने आता कट करायचे. हा जो मागील पार्ट आहे तो आपल्याला आखायच्या आधी इकडनं अर्धा इंचावर आपल्याला इथे एक पॉइंट घ्यायचा आहे आणि तिथे एक लाईन मारून घ्यायची आपल्याला. या पद्धतीने मी सरळ लाईन मारून घेणार आहे. हे बघा अर्धा इंचावर आपण सरळ लाईन मारून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपण अर्धा इंचावर लाईन मारून घेतली. आता हा जो पार्ट आहे आपला तो आपल्याला याच्या कडेने ठेवायचा आहे आणि जसाच तसं आखून घ्यायचा आहे हा मागील पार्ट. अशा पद्धतीने घेतल्यानंतर जे शोल्डरचं मार्किंग आपलं निघलेलं होतं ते सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टचा शेप देण्यासाठी पुन्हा एकदा मी इथं व्यवस्थित लाइनिंग आखून घेते या मापामध्ये. अशा पद्धतीने लाइनिंग घेतल्यानंतर जसा की या पद्धतीने डीप गळा असेल तुमचा, जसं मी आता इथं घेतलेला हा डीप गळा असा असेल तर जो मुंडा आहे आपला त्यातला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे आणि ही लाईन इथे वर आखून घ्यायची आहे. पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आतमध्ये अर्धा इंच. आणि असा डीप गळा नसेल तर तुम्हाला इथूनच 1 इंचावरती पॉइंट देऊन मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचाने देऊन घेतला तरीही चालेल. आता मी जो डाऊन केलेला भाग आहे इथूनच 1 इंचावरती पॉइंट घेऊन शेप देऊन घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता हा बॅक पार्ट आपल्याला घ्यायचा नाहीये. जो मोंड्याचा शेप आहे तो आपला फ्रंट पार्टचा इथे आहे तर तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आता पुढचा गळा टाकून घेऊ. तर पुढचा गळा जो आहे तो आहे 6.5 इंच. बॉक्स काढून घेऊ आपण. आणि या पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घेऊ. अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला. आता छाती आपली आहे 34 इंच. 34 इंचाचा चौथा भाग येतो 3.4 इंच. त्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवून घेऊ म्हणजेच होईल 3.25 इंच. वरती आपण 3.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घेऊ. आता ही लाइनिंग आपण इथं सरळ काढून घेऊ. आता आपल्याला इथून जे आपण 3.5 इंचावरती पॉइंट घेतला बरोबर, सरळ लाईन आपण आखून घेतली. इथून आपल्याला 1.5 इंच अंतर घ्यायचं दोन्ही साइडनी 1.5 इंच
आणि हा पॉइंट इथं जोडून द्यायचा। हा झाला आपला 1 टक्स। तुम्ही इथे 1 टक्स ब्लाउज पण स्टिच करू शकता। आता इथून आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच पॉइंट। ह्या साइडनी ही 1.5 घ्यायचं आणि ह्या साइडनी पण 1.5 घ्यायचं। त्याच्यानंतर इथून 2.5 इंच घ्यायचं। 2.5 इंच पॉइंट आपण इथे घेतला, इथं 1.5 इंच पॉइंट घेतला। हे आपले 4 पॉइंट आपल्याला भेटलेले आहेत। तर ते आपल्याला इथे काय करायचे, सरळ ही लाईन इकडे ओढून घ्यायची आणि इथूनही 1/2 इंच अंतर ओढून घ्यायचं। आता याच्यानंतर इथून ही लाईन तिरकी घ्यायची आणि इथूनही लाईन ही तिरकी घ्यायची। ही लाईन आपल्याला तिरकीच घ्यायची। बऱ्याच मैत्रिणी ही लाईन सरळ ओढतात, तर ही सरळ लाईन घेऊ नका, या पद्धतीने तिरकी घ्या आणि तुमच्या ब्लाउज मध्ये पफ बघा किती सुंदर येईल म्हणून। आता हे आपण भेटलेले आहेत 4 पॉइंट, पण ज्यावेळेस तुम्ही हे ब्लाउज स्टिच करशाल त्यावेळेस तुम्हाला हा फ्रंट पार्ट कमी पडेल। याच्यासाठी आपल्याला काही पॉइंट वाढवायचे आहेत। तर ते कसे वाढवायचे, हा जो इथला टक्स आपण इथं घेणार त्यावेळेस हे आपल्याला पॉइंट कमी पडेल, तर इथं अर्धा इंच वाढवून घ्या। त्याच्यानंतर इथला अंतर आपला आहे 1.5 इंच, 1/2 इंच 1.5 इंच अंतर होतं, तर आपण ह्या साइडनी 1 इंच अंतर वाढवून घ्यायचं। 1 इंच अंतर वाढवलं, राहिलं आपला अर्धा इंच, ते आपल्याला ह्या साइडने आपण अगोदरच वाढवून ठेवलेला होता पार्ट। या पद्धतीने हे अंतर आपलं इथलं कव्हर होणार। त्याच्यानंतर हा आपण टक्स मारू, तर इथलंही आपला अर्धा इंच अंतर कमी होणार, म्हणून आपण इथंही खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि इथंही खाली अर्धा इंच वाढवून घ्यायचं, कारण इथंही आपला टक्स आहे। तर आता हे अर्धा इंच वाढवलेलं खाली पॉइंट हा जोडून घेऊ आणि इथं पण आपण हा पॉइंट जोडून घेऊ। आता याच्यानंतर आपल्याला ही जी हुकलूक पट्टी आहे, इथून हा पॉइंट आपल्याला ह्या अर्धा इंचाला खाली जोडून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पार्ट कट करून आखून घेतलेला आहे। तर आपण आता हे कट करून घेऊ। आपला 4 टक्स ब्लाउजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे, संपूर्ण आपण इथं मार्क केलेला आहे। आता हा पार्ट आपल्याला ठेवायचा आणि ब्लाउज स्टिच करायचा। 4 टक्स ब्लाउज कसा कट करून कसा स्टिच करायचा मी तुम्हाला 36 पॅटर्न मध्ये दाखवणार आहे। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिलं कटिंग बघणार आणि त्याच्यानंतरच या त्या ब्लाउजचं स्टिचिंग बघणार। या पद्धतीने आपण संपूर्ण 4 टक्स ब्लाउज कट करून घेतला। तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण हे 4 टक्स ब्लाउज कट केलं। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा। तर बघितलं किती सोपी पद्धत आहे म्हणून। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद।